नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. केळीचे खांब आणि केळीचे खांब पाहिल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आठवतं ते म्हणजे लग्नसराई, सत्यनारायणची पूजा. अगदी कोणतंही नवीन समारंभ, वास्तुशांती म्हणू नका, गणेशपूजन म्हणू नका, असे बरेच पूजा ही आपण केळीचे खांब लावून करत असतो. आणि हेच केळीचे खांब आपण रांगोळीमध्ये मांडले तर कसे दिसतील? पाहूया ह्याची रांगोळी कशी बनवायची. अगदी खूप दिवसापासून म्हणजे गुढीपाडवा स्पेशल ऑनलाईन क्लासमध्ये आम्ही ही डिझाईन शेअर केली होती आणि अगदी त्यावेळेपासून मी आमच्या गुढीपाडवा स्पेशल रांगोळीच्या सगळ्या बॅचना सांगत आली की नक्की याचा व्हिडिओ यूट्यूबवर येईल आणि तिथे तुम्ही ते नक्की शिकाल की किती डिटेलिंग्स त्याच्यावर काम केलं पाहिजे. पण अजूनपर्यंत मला वेळ मिळाला नव्हता. पण आज हा मोस्ट अवेटेड डिझाईन, मोस्ट अवेटेड व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी. अगदी खूप जणांचे कॉल, खूप जणांचे मेसेज, स्पेशली त्या क्लासच्या स्टुडंटचे मेसेज होते की ताई तुम्ही सांगितलं होतं पण अजून तो व्हिडिओ आला नाही. सो हाच व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी आणि त्या सगळ्या गुढीपाडवा स्पेशल बॅचसाठी. आता इथे पहा ना, केळीच्या खांबाची काहीशी अशी डिझाईन मी A4वर प्रिंट घेतली आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला मिश्रण बनवायचं आहे फॅब्रिक ग्लूचं 70-30चं रेशो. आता 70% फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे आणि 30% पाणी घ्यायचं आहे. तरीही तुम्ही एक रेडी रांगोळी बनवून ठेवू शकता अगदी वारंवार वापरण्यासाठी. आता केळीचे खांब हे काही फक्त पूजा आणि सत्यनारायणसाठी वापरली जाणारी गोष्ट नाही हो. अगदी आपल्याकडे लग्न समारंभांमध्ये केळवणासाठी सुद्धा ह्या प्रकारच्या रांगोळ्या वापरल्या जातात. आणि का वापरू नये? हे इतकं प्रसन्न वाटणारं हे असे डिझाईन्स आहेत. आणि केळीचे खांब आणि केळीच्या खांबाची रांगोळी हे सगळं काही जेव्हा मी बनवत होते ना, तेव्हा एक नवीन कल्पना मनात येत होत्या, रुजू होत होत्या. नवीन काही गोष्टी मनात सुरू होत्या. आता इथे पहा, हे जे मिश्रण आपण 70-30चं मिश्रण बनवलं होतं, म्हणजे आता सर्वात पहिल्यापासून सांगायचं झालं तर A4 डिझाईन जेव्हा आपण घेतली त्यावर आपण घेतलं आहे 100 मायक्रॉनचं OHP शीट आणि त्याला फिक्स करून घेतलं झेलॉक्सवर. आपण आपलं मिश्रण बनवून घेतलं फॅब्रिक ग्लूचं 70-30चं, 70% फॅब्रिक ग्लू आणि 30% पाणीचं. आणि तेच मिश्रण आपण 4 नंबरच्या राऊंड ब्रशने आपल्या OHP शीटवर राऊंड घेतो आहे. आता पहिलं पान मी तुम्हाला करून दाखवलं, अगदी तसाच गडद रंग मी सगळ्या पानांना वापरला. फक्त एक पान होतं टर्न झालेलं, त्यामुळे मागच्या साईडला त्याच्यात थोडंसं वेगळं ग्रीनची शेड द्यायची गरज होती आणि म्हणून मी तिथे ग्लू लावला नाही आहे. बाकी सगळीकडे मी ग्लू लावला. म्हणजे हे जे व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे व्यत्यय आले हो. आता इथेच पहा ना, अगदी बरोबर मी ही रांगोळी घेतली तेव्हाच माझं फिलर गायब झालं. मी कशाने रांगोळी टाकावी तेच मला कळत नव्हतं. मग पूर्ण रांगोळीमध्ये मला हाताने रंग टाकावा लागला. पण फिलर असताना तर एक समान रंग टाकला असता आणि माझं काम अगदी 5 मिनिटात झालं असतं किंवा 5 सेकंदातसुद्धा झालं असतं. कारण फिलरने रंग पटापट पसरतो आणि एकसारखा पसरतो. त्याच्यावरच आपण पेपर त्यावर थोडंसं झटकून घेतलं आणि न चिटकलेली रांगोळी काढली. आता इथे बघा ना, रांगोळी लागली नाही आहे. तर पहिला लेअर न लागल्यामुळे आपली रांगोळी खराब नको व्हायला म्हणून मी तिथे हलकंसं ग्लू म्हणजे मिश्रण आपलं लावून घेतलं, परत रांगोळी टाकली, थोडंसं पेपर त्यावर दाब दिला आणि झटकूनसुद्धा घेतली, म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठे रांगोळी सोडायची नाही आहे. आता काय ना, रेडी रांगोळी बनवण्यासाठीचे काही छोटे स्टेप्स आणि डिटेलिंग्स तुम्ही ऑनलाईन वर्कशॉपमध्ये किंवा ऑनलाईन क्लासमध्ये नक्की शिकू शकता. त्यामुळे आमचा ऑनलाईन क्लास नक्कीच जॉईन करा. आणि हो मैत्रिणींनो, रेडी रांगोळी ही जितकी ट्रेंडिंगमध्ये आजकाल आहे ना, तितकंच त्याची बनवण्याची प्रोसेससुद्धा खूपच भारी आहे बरं का. म्हणजे अगदी मी हे जेव्हा काम करत होते ना, तेव्हा माझ्यासमोर डोळ्यासमोर सगळ्या शुभ समारंभांची यादी माझ्या डोळ्यासमोर जात होती की लग्न समारंभामध्ये आपण केळीचे खांब कुठे बांधतो, सत्यनारायणच्या पूजेमध्ये आपण ते कुठे लावतो, अगदी केळवण जेवणलासुद्धा आपण केळीचे खांब कसे वापरतो, ह्या सगळ्या नैवेद्यासाठी म्हणू नका, गणपतीसाठी म्हणू नका, पूजेसाठी, वास्तुशांतीसाठी, गणेशपूजनसाठी, ह्या आणि ह्या अशा सगळ्या समारंभासाठी कुठे आपण या खांबांचा वापर करत असतो ते डोळ्यासमोर येत होतं.
अगदीच ग्रीनरी असल्यामुळे, ग्रीन कलर असल्यामुळे डोळ्याला शांत आणि आपल्याला मेंदूला थोडं शांत बनवणारा हा असा कलर आहे आणि ही एक डिझाईन आहे. हे झाड आहे ना अगदी कल्पवृक्षासारखं आहे. खूप म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्या यूज होतात. अगदीच मला मागे मला अजूनही आठवते मी सोलावूडपासून एक फ्लावर्स शिकलेले. तर मला तेव्हासुद्धा कळलं की बनाना फायबरचा यूज त्याच्यामध्ये होतो. अगदी बनाना फायबरची मी साडीसुद्धा केरळमध्ये बघितलेली आहे. म्हणजे केळ्याचं झाड आणि केळ्याचे ह्या सगळ्या फांद्या या इतक्या उपयुक्त असतात ना आणि त्याची रांगोळी बनवताना ज्या काही स्टेप्स आणि एक्सपिरियन्स आला आहे तो खूपच सुंदर आहे. पहा इथे मी बोलता बोलता पहिला लेअर तर मी कंप्लीट केलाच होता. त्याला अर्धा तास सुकवायला ठेवलं किंवा 1 तास तरी तुम्ही सुकवायला दिलं तरी काही हरकत नाही. पण अगदी 1-2 तासानंतर तुम्ही दुसरा लेअर मारून घ्या. खूपच तडा गेला आणि खूप त्याच्यानंतर काम करायला घेतलं आहे, खूप डस्टी झालं आहे, त्याच्यानंतर कामला करू. तर 1 तास मॅक्स टू मॅक्स किंवा मीन टू मीन अर्धा तास त्याला सुकवायला ठेवा आणि तसाच तुम्ही दुसरा लेअरसुद्धा मारून घ्या. सेम गडद रंगाचा मी दुसरा लेअरसुद्धा इथे मारून घेतलेला आहे. आता ही रांगोळी ना अशीच सुंदर दिसत होती. तरी पण माझ्या मनात थोड्याशा काही डिटेलिंग करायचं प्लॅनिंग चालू होतं की आपण ह्यामध्ये अजून काय ॲड करू शकतो. अगदी याला अजून तुम्ही डार्क रंगाची ॲक्रेलिक कलरची बॉर्डर तरी दिली असती ना तरी ही डिझाईन खूपच सुंदर दिसली असती. पण मी इथे स्पेसिफिकली पर्ल गोल्ड कलरचा वापर करत आहे. का माहिती आहे? कारण पर्ल गोल्ड कलर हा थोडासा शायनी असा इफेक्ट देतो, थोडा चमकत असतो. त्याच्यावर लाईट्स बीट्स आलं तर खूप छान छान असा त्याचा लुक येतो. ओव्हरऑल त्याचे ज्या लाईन्स होतं त्यासुद्धा या ग्रीन पानावर सुंदर दिसत होत्या. पण तुम्हाला आउटलाईन एवढ्या चांगल्या पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही हे असंच ठेवलं ना आणि असंच कटआउट करून वापरलं ना तरीसुद्धा सुंदर दिसेल मैत्रिणींनो. पण मी इथे थोडं ॲडिशनल तुम्हाला माहितीच आहे ना एक आर्टिस्ट असतो ना कधीच त्याच्या त्या लेवलपर्यंत म्हणजे एक समाधान मिळेपर्यंतचं काम करत असतो आपल्या क्रिएटिव्हिटीवर आणि तसंच मला इथे वाटत होतं की अजून काहीतरी ॲड करावं, अजून काहीतरी ॲड करावं आणि म्हणून मग मी पर्ल गोल्डन कलरने आउटलाईन द्यायला सुरुवात केली. पहिलं तर माझ्या हातात आलेला ब्लॅक कलर, पण ब्लॅक कलरचे आउटलाईन म्हणजे एवढं प्रभावी स्केलिंग चालू असताना आपल्या डोळ्यांना ते इतकं सुखावतं आहे. मग त्यामध्ये परत ब्लॅक कलर ॲड केल्यानंतर त्याची ब्युटी जी आहे ती संपायला नको आणि पानांचा जो ओव्हरऑल लुक आहे तो कुठे कमी नको व्हायला आणि म्हणूनच मी इथे काळ्या रंगाचा वापर न करता बॉर्डरसाठी किंवा पांढऱ्या रंगाचा वापर न करता स्पेसिफिकली पर्ल गोल्ड कलर ॲक्रेलिक कलर इथे वापरत आहे. जेव्हा तुम्ही त्याला ब्रशमध्ये घेता कुठेही त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. ते ज्या कन्सिस्टन्सीमध्ये असतं त्याच कन्सिस्टन्सीमध्ये वापरायचं आहे. हळूहळू काम केलं, थोडा वेळ लागला असो, पण त्यामध्ये जी त्याची जी ब्युटी म्हणजे नंतर फायनल रिझल्टला मला दिसली ना ती खूपच सुंदर होती. आता तुम्ही म्हणाल की स्वतःची तारीफ करतो म्हणजे हे चांगलं दिसत नाही. पण कधीकधी काय असतं ना आपण आपल्या कामाला स्वतःहून जर शाबासकी दिली किंवा हे काम खरंच खूपच सुंदर दिसतंय तर नक्कीच आपल्याला पुढच्या स्टेप्स करायला अजून जास्त ऊर्जा मिळेल. आता इथे पहा अर्ध्या जेव्हा गोल्डन मी केले तेव्हा ते सुंदर दिसत होतं. पण जेव्हा तुम्ही फक्त ग्रीन पण ठेवाल ना तरी ते सुंदर दिसेल आणि म्हणूनच मी ह्या आधीसुद्धा म्हणाली ज्याचं बॉर्डर करणं एवढं खास नाही आहे त्यांनी नुसतं ग्रीन ठेवलं ना तरी पण ते सुंदर दिसेल. आणि हो ॲक्च्युली ना त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना थँक्स ज्यांनी मला हे केळ्याचे पान बनवून आम्हाला दाखवा प्लीज असं मोटिवेट करत गेले. अगदी मला तर 2 जणींचे फोनसुद्धा आले की ताई तुम्ही ते कधी बनवणार आहे? अक्षय तृतीयाच्या आधी तरी बनवून टाकाल का व्हिडिओ म्हणजे आम्हाला तो अक्षय तृतीयाला बनवता येईल किंवा अँड सॉर्ट ऑफ. सो खरंच मनापासून धन्यवाद आणि ह्या डिझाईननंतर ज्या मनात आणि ज्या एक उत्स्फूर्त अशी भावना मिळाली मला की रेडी रांगोळीमध्ये आपण अजून बरंच काही काम केलं पाहिजे आणि खरंच आहे ही ग्रीनरी आणि पानाचा जो इफेक्ट शरीरावरती मनावरती जो खोलवर होतो आहे ना तो मला या शब्दात मांडता येणार नाही. त्यामुळे नक्कीच ही डिझाईन ट्राय करा. ज्यांच्याकडे आपल्याकडे गुढीपाडव्याच्या स्पेशल बॅचमधल्या मैत्रिणी आहे ज्यांच्याकडे ही डिझाईन आहे त्यांनी नक्कीच ह्या डिझाईनवर काम करायला सुरुवात करा. तुमचं माइंड स्टेटस बदलून जाईल. म्हणजे तुमचं माइंडसेट इतकं पॉझिटिव्ह होईल हे बघताना. आणि मी स्पेसिफिकली इथे मेन्शन करेल की सनलाईटमध्ये करा जेणेकरून तुमचं जे ग्रीन
कलर्स आहेत ते खूप ब्राईट दिसतील तुम्हाला आणि अजून नवीन नवीन चेतना तुम्हाला मिळत जाईल यामध्ये. जसं मला मिळाली की मी ब्लॅक कलरची आउटलाईन करायला घेत होते, पण मला आता असं वाटतं की ब्लॅक कलरची आउटलाईनसुद्धा याच्यावर खूप सुंदर दिसली असती, पण थोडी वेगळ्या पद्धतीने ती दिसली असती. पण इथे पर्ल गोल्डचा जो इफेक्ट आहे तो त्यामध्ये नसता आला. तर तुम्ही ते सुद्धा नक्कीच ट्राय करून बघू शकता. तुम्हाला हा डिटेल व्हिडिओ कसा वाटतोय हे आम्हाला नक्की सांगावं, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कसं यूज करू शकता. अगदी ताटाभोवती याला कसं म्हणजे तुम्ही याला ताटाभोवती ठेवू शकता केळवण जेवायला जेव्हा कोणी तुमच्या घरी येईल. 2 साईडला त्यांच्या बसण्याच्या पाटाभोवती ह्या अशा डिझाईन्स तुम्ही ड्रॉ करू शकता. आणि हो, एखादं मोठं केळीचं पान रांगोळीने बनवून त्यावर केळवण, ज्याचंही केळवण असेल तसं काहीतरी तुम्ही ॲक्रेलिक कलरने लिहू शकता. म्हणजे बऱ्याच आयडिया माझ्याकडे येत होत्या. आणि पहा ना, अगदी 2 लेयर रांगोळीचे मारून घेतले होते मी आणि 2 लेयर ते व्यवस्थित सुकवून दिले होते आणि त्यानंतर मी पर्ल गोल्ड कलरने आउटलाईन केली मैत्रिणींनो. आणि अगदी लाईन टू लाईन इथे कट करून घेतलं आहे. बघा, इथे रेडी आहे आपल्या काहीसं एवढ्या साईजचं केळीचे खांब. किती सुंदर दिसत आहेत नाही का? वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवर जेव्हा मी त्याला ठेवून पाहिलं, तेव्हासुद्धा त्याचं जी ब्युटी होती ती अजून वाढत होती. मला असं वाटलं की एखाद्या मरून कलरच्या बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा हे खूपच सुंदर दिसेल. 2 साईडला उंबरठ्यावर जेव्हा आपण ठेवू किंवा आपल्या दरवाजावर आपण 4-5 असे बनवले, आंब्याचा टाळा बनवतो तसं काहीतरी, तरी ते किती सुंदर दिसेल. अगदी तोरणसारखा त्याचा एक इफेक्ट येईल. नक्कीच या बॅकग्राऊंडवर ते तितकंच सुंदर दिसतं आहे. आणि ऑरेंज आणि रेड बॅकग्राऊंडवर सुद्धा ते खूपच सुंदर आणि उठून दिसत होतं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, अगदी डिटेल एक्सप्लेनेशन कसं वाटलं, आम्हाला नक्की कमेंट बॉक्समधून कळवा हो. कारण तुमचे छोटे छोटे कमेंट्स, छोटे छोटे विश आम्हाला मोटिवेट करतात आणि खरंच आम्ही खूप चांगलं काहीतरी शिकवतो आहे असं मनापासून वाटत राहतं. तर नक्की हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच भन्नाट आणि मस्त मस्त आयडियाज आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, खरं सांगते, नवीन नवीन काहीतरी शिकत जा. धन्यवाद.